नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार बायोग्राफी हब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। एक असा माणूस ज्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या अटींवर जगायला शिकवलं, महेश वामन मांजरेकर। जन्म 16 ऑगस्ट 1958। ते फक्त एक अभिनेते नाहीत, तर ते एक राष्ट्रीय पुरस्कार विजेते, दिग्दर्शक, लेखक, निर्माते आणि टेलिव्हिजनचे सर्वात कडक होस्ट आहेत। मुंबईच्या चाळ संस्कृतीत वाढलेल्या महेश मांजरेकरांच्या सिनेमात नेहमीच मुंबईची खरीखुरी बाजू, तिथला अंडरवर्ल्ड, गिरणी कामगार आणि सर्वसामान्यांचा संघर्ष पाहायला मिळतो। कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना नाटकाची प्रचंड आवड होती। त्यांनी अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक मराठी नाटकांमधून अभिनयाची सुरुवात केली। त्यांचा भारदस्त आवाज आणि कडक संवादफेक यामुळे त्यांना रंगभूमीवर ओळख मिळू लागली। सुरुवातीच्या काळात त्यांनी पडद्यामागे आणि पडद्यावर दोन्ही ठिकाणी प्रचंड संघर्ष केला। 1990च्या दशकाच्या उत्तरार्धात महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकले आणि बॉलिवूडचा इतिहास बदलला। वास्तव 1999, एक मैलाचा दगड, संजय दत्तच्या करिअरला नवजीवन देणारा वास्तव द रियालिटी हा चित्रपट महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केला होता। मुंबईच्या अंडरवर्ल्डचे एवढे जिवंत आणि क्रूर चित्रण यापूर्वी कधीच झाले नव्हते। या चित्रपटाने मांजरेकरांना एका रात्रीत स्टार डायरेक्टर बनवले। अस्तित्व 2000, तब्बूची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातून त्यांनी महिलांचे हक्क आणि समाजाच्या दुटप्पी मानसिकतेवर थेट प्रहार केला। या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। इतर हिंदी चित्रपट: कुरुक्षेत्र संजय दत्त, पिता संजय दत्त आणि प्राण जाए पर शान न जाए। मराठी सिनेमाला पुन्हा एकदा थिएटर्समध्ये आणण्यात आणि त्याला लार्जर दॅन लाईफ बनवण्यात मांजरेकरांचा खूप मोठा वाटा आहे। मी शिवाजीराजे भोसले बोलतोय। 2009 या चित्रपटाने मराठी बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले। मराठी माणसाच्या स्वाभिमानावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने इतिहास घडवला। यात त्यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती। लालबाग परळ 2010, सिटी ऑफ गोल्ड, मुंबईतील गिरणी कामगारांचा संघर्ष आणि गिरण्या बंद झाल्यानंतर उद्ध्वस्त झालेली कुटुंबे यावर अत्यंत भावूक आणि सत्य परिस्थिती मांडणारा हा सिनेमा होता। काकस्पर्श 2012, एक जुन्या काळातील संवेदनशील आणि मनाला भिडणारी प्रेमकथा ज्याचे समीक्षकांनी प्रचंड कौतुक केले। नटसम्राट 2016, वि. वा. शिरवाडकर यांच्या अजरामर नाटकावर आधारित या चित्रपटात नाना पाटेकर यांनी मुख्य भूमिका केली होती। हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला। केवळ कॅमेऱ्याच्या मागेच नाही तर कॅमेऱ्याच्या समोरही त्यांनी आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला। काटे 2002, बालिया त्यांच्या भूमिकेने हिंदी प्रेक्षकांना वेड लावले। स्लमडॉग मिलेनियर 2008, या ऑस्कर विजेत्या आंतरराष्ट्रीय चित्रपटात त्यांनी डॉन जावेदची भूमिका साकारली होती। सलमान खानसोबतची जोडी: सलमान खानसोबत त्यांची घट्ट मैत्री आहे। वॉन्टेड, दबंग, रेडी आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेला अंतिम द फायनल ट्रूथ या चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका गाजल्या। रेगे चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका असो किंवा इतर कॅमिओ, त्यांची स्क्रीन प्रेझेन्स कमाल असते। महाराष्ट्राच्या घराघरात महेश मांजरेकर हे नाव ज्या एका शोमुळे सर्वाधिक गाजले तो म्हणजे बिग बॉस मराठी। कडक होस्ट, त्यांनी बिग बॉस मराठीचे सलग 1, 2, 3, 4 हे सीझन होस्ट केले। शनिवार रविवारची चावडी, चुकीचे वागणाऱ्या स्पर्धकांची शाळा घेण्यात मांजरेकर पटाईत होते। त्यांचा राग, त्यांची स्पष्ट वक्तशैली आणि निष्पक्षपाती न्याय यामुळे महेश सरांची चावडी हा संपूर्ण महाराष्ट्राचा आवडता कार्यक्रम बनला होता।
त्यांच्याशिवाय बिग बॉस अपूर्ण वाटायचा. एवढा मोठा प्रभाव त्यांनी पाडला. पत्नी मेघा मांजरेकर, त्या एक उत्तम अभिनेत्री आणि निर्मात्या आहेत. त्यांनी नटसम्राट आणि काकस्पर्श यामध्ये काम केले आहे. मुले सत्य मांजरेकर, अभिनेता, चित्रपट फ्रेंडशिप अनलिमिटेड, लाईफ होतो ऐसी. मुलगी सई मांजरेकर, अभिनेत्री, तिने सलमान खानसोबत दबंग 3मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि मेजर गणी सारख्या चित्रपटात काम केले. गौरी इंगवले, मेघा मांजरेकर यांची मुलगी, जिला महेश मांजरेकरांनी पांघरूण या सुंदर चित्रपटातून मुख्य भूमिकेत लॉन्च केले. महेश मांजरेकर हे चित्रपटसृष्टीतील एक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी कधीही चौकटीत राहून काम केले नाही. चित्रपट फ्लॉप हो किंवा हिट, त्यांनी नेहमीच नवनवीन प्रयोग केले आणि मराठी सिनेमाला जागतिक पातळीवर नेण्यात मोलाचे योगदान दिले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.